नमस्कार. राज्याच्या राजकारणात गेल्या 2-4 वर्षात जो काही घाणेरडा प्रकार सुरू झालेला आहे ना, तो अगदी म्हणजे सर्वसामान्यांना देखील त्रासदायक वाटत आहे. जे काही या काळामध्ये विष पेरण्यात आलेलं आहे ते विष आता म्हणजे पेरलेलं विष आता उगवून येताना दिसू लागलं आहे. अहो, पेरावं तसं उगवतं, हा तर निसर्गाचा नियम आहे. केवळ सत्ता डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात जे काही अनैसर्गिक राजकारण झालं, म्हणजे 2 प्रमुख पक्ष फोडले, आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी, त्यानंतर मिळतील त्या पक्षातून म्हणजे विशेषतः काँग्रेसचे नेतेही पळवले. अशोक चव्हाण यांच्यासारखा माजी मुख्यमंत्री राहिलेला माणूस त्यांना देखील पळवण्यात आलं. ईडीच्या धाकातून राजकारण सगळं बदलून गेलं. महायुती नावाचं एक अनैसर्गिक बाळ या सगळ्या कारस्थानातून जन्माला आलं. आता महायुतीत नेत्यांची मोठी गर्दी झालेली आहे. ज्याला त्याला आमदार व्हायचं आहे. अहो, पण जागा तर फक्त 288च आहेत ना. त्यामुळं महायुतीत आणि महाविकास आघाडीत बरंच काही घडू लागलं आहे आतल्या बाजूनं. हे सगळं काही बाहेर येत नाही, पण काहीतरी थोडंफार तरी बाहेर येतं. अहो, पण एकत्रित चर्चा होण्याआधीच उमेदवारांचे जे काही घोषणा केल्या जाऊ लागल्या आहेत त्यामुळं हा मिठाचा खडा पडू लागला आहे. महायुतीत आणि महाविकास आघाडीत दोन्हीकडं ही सारखी परिस्थिती असल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी तर महाविकास आघाडीला धक्का दिला होता. पहा, म्हणजे सांगलीच्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा निर्णय होण्याच्या आधीच सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकली होती. अर्थात ठाकरे यांचा हा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांना पटलेला नव्हता, तसा तो जनतेलाही पटलेला नव्हता. जनतेला काय हवं होतं? आपसात भांडू नका, महाविकास आघाडी विजयी झाली पाहिजे. हाच पॅटर्न आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा येऊ लागला आहे. त्यामुळं वादविवाद अटळ असणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्याही तंबूत सारखंच चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तर तापलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यामुळं महायुतीनं जोरदार कंबर कसली आहे. खरं तर महायुती विशेषतः भाजप तशी धास्तावलेली आहे. महाविकास आघाडीनं देखील जोरदार तयारी सुरू केलेली आहे. लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीचा उत्साह आणि आत्मविश्वास हा प्रचंड वाढलेला आहे. मात्र या निवडणुकीत सर्वात मोठा पेच हा जागा वाटपाचा असणार आहे. जागा वाटपाच्या चर्चेपूर्वी ठाकरे गटानं नाशिकमध्ये आपला पहिला उमेदवार जाहीर करून टाकला. नाशिक पश्चिम मतदारसंघातून सुधाकर बडगुजर तर मध्य मतदारसंघातून वसंत गीते यांच्या नावाचा ठराव करण्यात आला. यामुळं महाविकास आघाडीमध्ये वाद उफाळून येण्याची आता शक्यता आहे. त्यामुळं महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवार गट आणि काँग्रेस हे काय भूमिका घेतील याकडं आता खरं तर सगळ्यात लक्ष लागलेलं आहे. ती भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांनी रंगशारदा इथं शिवसैनिकांचा एक मेळावा घेतला. यावेळेला विधानसभा निवडणुकीचे रणशंग त्यांनी फुंकले. मात्र नाशिकमध्ये उमेदवार जाहीर झाल्यामुळं राजकारणामध्ये मोठी खळबळ माजली आहे. आता शरद पवार गट आणि काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्याजवळ या सगळ्या घटनेमुळे जी निर्माण झालेली आपली नाराजी आता व्यक्त करणार आहेत असं देखील आता सांगितलं जात आहे. एकीकडं महाविकास आघाडीत ही ठिणगी पडलेली असतानाच महायुतीत देखील सगळं काही आलबेल नाही आहे. तिथं देखील नाराजीचं वादळ उठू लागलं आहे, घोंगावू लागलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकताच एक नाशिक दौरा केला. आता सुनील तटकरे यांचं वक्तव्य, त्यांची विधानं ही काही परिपक्व नसतात, पण त्यांचा हा दौरा महायुतीत तणाव निर्माण करणारा ठरला आहे. दिंडोरी मतदारसंघातील अजित पवार पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ हे पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झालेल्या होत्या. तशा काही त्यांच्या हालचालीही दिसत होत्या. झिरवाळ यांची काही कृती देखील त्याला दुजोरा देत होत्या. तर दुसरीकडे त्यांच्या मुलानं शरद पवार यांची भेट घेतली होती आणि दिंडोरीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा देखील नरहरी झिरवाळ यांच्या मुलानं व्यक्त केली होती. त्यामुळे आता तिथं वडील आणि मुलगा असं काही संघर्ष समोर येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हीच सगळी हालचाल लक्षात घेऊन अजित पवार गटानं नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारी जाहीर करून टाकली. म्हणजे उद्या नरहरी झिरवाळ इकडे तिकडे काही करू नयेत यासाठी त्यांनी केलेला हा एक उपाय होता. महायुतीचा अजून काही निर्णय झाला नाही. कुठल्या जागा कोणाला, कुठल्या जागेवर कोण उमेदवार याची कसलीही चर्चा नसताना
सुनील तटकरे यांनी झिरवाळ यांची उमेदवारी जाहीर केली। त्यामुळं महायुतीत आपोआपच मिठाचा खडा पडला, तणाव देखील वाढला। दिंडोर येथील शिंदे गटाचे नेते माजी आमदार धनराज महाले हे नाराज झाले होते, म्हणजे झाले आहेतच आणि संतापले हे आहेत। त्यांनी थेट सुनील तटकरे यांच्यावरच तोफ डागली आहे। कोण सुनील तटकरे, त्यांना उमेदवारी जाहीर करण्याचा काय अधिकार, अशी सरबत्तीच त्यांनी केली। इथं म्हणजे या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे महाले यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनी तशी आज तयारी आधीपासून केलेली आहे। ते शिंदे गटात दाखल झाले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना तसा शब्द दिला आहे म्हणे, म्हणजे ते म्हणतात म्हणून आपण म्हणे। शिवाय नरहरी झिरवाळ यांच्या कुटुंबानं लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप देखील महाले यांनी केलेला आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात उमेदवारीवरून हे सगळं काही घडणार आहे, घडतही आहे आणि पुढं तर हे अधिक प्रभावानं घडणार आहे। पण पहिला मिठाचा खडा आता दोन्हीकडेही पडलेला आहे। भविष्यात हे मिठाचे खडे रोज पडण्याची शक्यता आहे, बेबनाव होतील, वाद होतील, पण महायुती आणि महाविकास आघाडी मात्र फुटणार नाही हे मात्र नक्की। त्याला कारण फक्त मजबुरी, एकत्र आल्याशिवाय विजय मिळणं आता महाराष्ट्रात अशक्य आहे हे दोघांना दिसतंय। त्यामुळं एक मात्र हे नक्की होईल की ते फुटणार नाहीत। अनेक आमदार इकडून तिकडे उड्या नक्की मारतील, पक्षांतर होतील आणि हेच पाहणं आता गमतीचं असणार आहे। आपणही पाहत राहूया। तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।